आज आपण श्रवण करणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत खास महत्त्वाचे मानले जाते. मंगळवारी हे व्रत केले जाते. या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या शुभ लहरी अधिक सहस्त्रपटीने पृथ्वीवर येत असतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीची गणेश पुराणात एक कथा सांगितली जाते. तुम्हाला ही कथा माहीत आहे का? जाणून घेऊया. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते, पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजे गणपतीच्या वाराच्या दिवशी येते, त्याला अंगारकी असे म्हणतात. मंगळवार हा गणरायासाठी समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे. तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थीला जी व्यक्ती व्रत आणि उपवास करते त्याच्या मनोकामना पूर्ण होऊन गणरायाच्या कृपेसह चांगली फलप्राप्ती होते असे सांगितले जाते. ज्यांना नियमितपणे संकष्टी चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात. अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेश पुराणातील उपासना खंडातील 60व्या अध्यायात एक कथा दिलेली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा. या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने 7 वर्षे देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षीकडे घेऊन आली. महर्षीने आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षीने सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले. सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे ध्यान केले. हजारो वर्ष अन्नपाणी न घेता मंत्राचा जप केला. सवनची कठोर तपस्या पाहून माघ कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने 8 हाताच्या रूपात सवनला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थीचा होता. विविध शस्त्रांनी सजलेले 1000 सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाला. त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली. गणपतीने सवनला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी स्वर्गातील देवतासह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली. गणरायाने स्मितहास्य करत सवनची इच्छा पूर्ण केली. तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते. गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवन मंगल म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची 10 हातांची मूर्ती स्थापित केली. त्याचे नामकरण मंगलमूर्ती असे केले. श्री गणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. पृथ्वीपुत्राने अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती त्याला झाली. म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत महत्त्वाचे मानले जाते.